चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. रगात. तुम्ही कधी निरीक्षण केलंय? आधी वाण सामानाच्या दुकानाबाहेर येते मिठाची गोण. काही दिवसांनी तिच्या जोडीला दिसू लागते नारळाची गोणी. मग कोणीच काही बोलत नाही असं पाहून साधारण महिन्या 2 महिन्यात कांदा बटाट्याच्या गोणीसुद्धा बाहेर येऊन बसतात. मधल्या काळात गोड गोड मराठी संभाषण साधलं जात असतं, कारण हे मराठी नसतात. स्थानिक गरीब त्याला भुलत असतो, त्यांना सामावून घेतो. साधारण वर्षभर अंदाज घेऊन आजूबाजूला तांदूळ, गहू, डाळी बाहेर येतात. ग्राहक पादचाऱ्यांची कुसंबणा होत असते. अडचण त्रास सहन करूनही आम्हा काय त्याचे. वर्षभरात दुकानाबाहेर त्या गोणींच्यावर छप्पर येतं. छपराखाली हुक लागून पिशव्या लोंबकळू लागतात. त्यानंतर दुकानाच्या 2 बाजूला 2 गुडघाभर उंचीचे कठडे बांधले जातात. त्रास होतो म्हणून कोणीतरी तक्रार करायला हवी असं वाटत असतं, पण इथं कोणीतरी हे महत्त्वाचं. शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्यांकडे असं लोक म्हणतात. तक्रार केली तरी नगरपालिका परिषदेने येऊन तोडेपर्यंत तक्रारदाराला आणि प्रशासनाला कायद्याचा कीस पाडावा लागतो. कायदे पाळणाऱ्यांना पाळावे लागतात, कायदे मोडणाऱ्यांना कधीच पाळावे लागत नाहीत. हे आपण नेहमीच पाहत आलोय. अशातच वर्षभरापूर्वी परिसरात एक नवीन दुकानदार आला. महाराष्ट्रातल्या एका तालुक्याच्या गावातून. अस्सल मराठमोळा. प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचा त्याचा धंदा होता. गृहोपयोगी सामान असल्याने त्याच्या कुटुंबाची स्थानिक गृहिणींशी चांगली गट्टी जमली. आधी छोट्याशा गाळ्यात, मग काउंटरवर थोडं सामान. काही दिवसांनी गिऱ्हाईकाच्या पायाजवळ अवतीभवती पथारी वाढली. 5-6 महिन्यात छप्पर पुढे आलं, हुक लागले, बादल्या टोपली लटकू लागली. मोठ्या प्लास्टिकच्या वस्तू बाहेरच ठाण मांडून बसल्या. इतकंच काय, समोरच्या फुटपाथवर मोठमोठी पिंप, पाण्याच्या टाक्या आल्या. 2 व्हीलर सायकली धडकू लागल्या. लोक काहीच बोलत नव्हते. त्रास तर होतच होता, पण आश्चर्यही तितकंच होतं. मराठी माणूस इतका गोड बोल्या आणि पथारी पसरून धंदा करणारा पहिल्यांदाच पाहिला होता ना राव. प्रोत्साहन द्यायलाच हवं. मला तर खूपच कौतुक वाटत होतं. एकदम उत्साही माणूस. त्याच्या माझ्या खूप गप्पा रंगत होत्या. अस्सल घाटी रगात आहे माझ्यात. त्याला बोलताना मिशीला पीळ देऊन बोलायची सवय असल्याने ऊर भरून येई. हो ना, मराठी माणूस इतका व्याप सांभाळून धंदा करतो म्हणजे खूपच कौतुक वाटतं. एक दिवस मी छेडलं आणि त्या उत्साहात तो सांगून गेला, आम्ही मूळचे मारवाडचे व्यापारी. मी लहान होतो, बाप आईला घेऊन धंद्यासाठी जुन्नरला आला आणि स्थायिक झाला. माझ्या मराठमोळी फुग्यातली हवाच निघून गेली. शेवटी रगातच. दुसरं काय. धन्यवाद.